अशा पद्धतीने कर्ज कोण आहे करणारा आणि या संदर्भात तुम्ही तक्रार दाखल केली होती का, काय नेमकं झालं? तक्रार दाखल केली होती 19 जून 2023ला आणि 19/8/2023ला हायकोर्टमधून त्याने जामीन मिळवून घेतला। आरोपी तुषार संतोष कोकणे आहे। त्याने मला लग्नाचे आमिष दाखवून मला खोटं बोलून बाहेर नेऊन माझ्यावर शारीरिक संबंध केले, जबरदस्तीने त्याने अत्याचार केला माझ्यावर आणि मी FIR दाखल करत होते तर त्यावेळेस त्याला त्याच्यातून त्यांनी फरार करून ठेवलं। माझा संबंध ह्या आरोपीशी होता, मग त्याला फरार ठेवायची गरज नव्हती, पोलिसांनी त्याला बोलवलं होतं। मग माझा आरोपी हा तुषार कोकणे आहे तर चुलत्याला यायचा काय संबंध होता? चुलता आला, वरून राजकीय लोकांना घेऊन आला आणि त्याच्या नातेवाईकांना घेऊन आला। मला नाही ते शिव्या दिल्या। पोलिसांनी ते रेकॉर्ड वगैरे घेतले का त्या लोकांचे की तिथं होते म्हणून, आणि सेशन कोर्टमध्ये पहिल्या हिअरिंगपासून मला दूर ठेवलं, ते पण खोटं बोलून। मी सेशन कोर्टमध्ये स्वतःची बाजू स्वतः मांडली, मग मी हायकोर्टमध्ये का जाऊ शकले नसते? आणि प्रत्येक तारखेला हजर राहिलेले मी हायकोर्टमध्ये, पण दुसऱ्या वेळेस राजकारण याच्यामध्ये कोण करतंय का असं वाटतं तुम्हाला? त्यांनी माझ्या घरी येऊन डायरेक्ट घरात घुसले। माझे आई वडील पण नव्हते घरात, मी एकटीच होते। माझ्या राहत्या घरी आले आपटीला आणि घरात घुसून विकास धस आणि नितीन कोकणे यांच्यासोबत आणखीन एक माणूस होता, हे तिघजण आले होते। घरात घुसले आणि मला आम्ही धसचे कार्यकर्ते आहोत, आम्ही अण्णांचे माणसं आहोत आणि आम्ही धस आहोत त्यांची स्वतःची पण ओळख लपवून ठेवली होती त्यांनी, आणि एवढेच बोलायचे धस 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 करून, आणि इतकं मोठ्याने ओरडून बोलायला लागले। मी हळूनी बोला म्हणलं तरी हटकून ओरडू बोलत होते, मला घाण शिव्या देत होते। मला दिले, वरून माझ्या घरच्यांचा काही संबंध आणि माझा संबंध फक्त त्या मुलाशी होता। ह्या माणसांचा माझ्या घरी यायचा काय संबंध किंवा माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा काय संबंध होता? आणि आरोपीला फरार का ठेवलं 2 महिने? वाल्मिक कराड 22 दिवस फरार म्हणजे सापडले नाही, तर मग एवढा मोठा इशू, एवढी मोठी बातमी तयार झाली। मग माझे 2 महिन्यांचं काय, माझे 2 महिने का सापडू शकला नाही तो आरोपी? आणि मला खोटं बोलून का दूर ठेवलं हायकोर्टपासून?